Dear students, today we continue the article that is applications of Newton's laws of motion. What we learned in the previous lecture? In previous lecture, we learned the numerical, that is the theory of elevator. When the person is in a lift and lift is moving upward direction with an acceleration a, downward direction with an acceleration a, or uniformly moving upward or downward direction, and for free falling lift we have calculate the apparent weight and real weight. Apparent weight and real weight. Now today we see the some theory regarding the motion of a connected system. Motion of a connected system means what? Let us take, this is the here a rigid support. हा काय बेटा इथे एक रिजिड सपोर्ट आहे, म्हणजे एक छत आहे. या छताला काय एक दोरी कडीला अडकावलेली आहे आणि या दोरीचं दुसरं टोक जे असेल एक आपण इथं बॉडी घेतलेली आहे आणि या बॉडीला टाय केलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. एक ब्लॉक आहे आणि या ब्लॉकचा मास किती एम आहे. आणि या दोरीनं, दिस इज द स्ट्रिंग, म्हणजे दोरी म्हणतो आपण याला. एक दोरी घ्या, दोरीचं एक टोक एका बॉडीला अटॅच करा आणि दुसरं टोक छताला टांगून ठेवा. आता या ठिकाणी पहा, आता हे प्रॉब्लेम्स असे आहेत म्हणून आता पूर्ण लक्षात घ्यायचं थिअरी. हे न्यूमरिकल थोडेसे वेगळ्या टाईपचे आहेत. आता पुढे येणारे हे फॉर्म्युले आपल्याला अगोदर क्लिअर झाले पाहिजेत आणि फॉर्म्युले एक वेळेस क्लिअर झाले की पुढे काही अडचण येत नाही. आता पहा, या ठिकाणी काय म्हणतो आपण? टेन्शन टी. व्हॉट इज टेन्शन? हा दोरा आहे, या दोऱ्यानं एक्झर्ट केलेला फोर्स कुणावरते? या बॉडीवरते. त्याला काय म्हणायचं? टेन्शन इन द स्ट्रिंग. पहा बेटा, डिफाईन करूया आपण. व्हॉट इज टेन्शन इन द स्ट्रिंग? टेन्शन इन द स्ट्रिंग, दोरा जो ताणला जातो कशामुळे, त्याच्यामधलं वरचा फोर्स काढायचा आहे. टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणजे काय असेल? आता एक कोणतीही बॉडी घेतलात, असं एक डस्टर मी टांगून ठेवलं, असं अर्थनं डस्टरला खाली ओढलं जातं आणि दोरीनं डस्टरला बांधल्यानंतर ती दोरी त्या डस्टरला वर ओढली जाते आणि एका सपोर्टला आपण ही टांगून ठेवलेले. आता टेन्शन इन द स्ट्रिंगचा अर्थ काय? आता डिफाईन केलेला आहे. व्हॉट इज टेन्शन? That is tension in the string, the force exerted by the string on the body is called as tension. म्हणजे या दोऱ्यानं बॉडीवरती एक्झर्ट केलेला फोर्स आहे आणि तो कसा असतो? Tension in the string is always directed towards the point of suspension. टांगून ठेवलेल्या पॉईंटकडे असतं. म्हणून दुसरा पॉईंट इथं क्लिअर करून घ्या. इथं असं लिहितो, टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन इन द स्ट्रिंग इज ऑलवेज डायरेक्टेड towards the point of suspension. Tension in the string is always directed towards the point of suspension. म्हणजे लटकून ठेवलेल्या, टांगून ठेवलेल्या पॉईंटकडे टेन्शन ही नेहमी असतं. आता नेहमी लक्षात ठेवा, प्रॉब्लेमसाठी हे एक ठोकताळ आहे. टेन्शन इन द स्ट्रिंगचा अर्थ काय? The force exerted by the string on the body. That is the force exerted. असं इथं टाका वाटलंस. Force exerted by the string on the body is called as tension. And it is always directed towards the point of suspension.
इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. हाऊएव्हर ॲट द सेम टाइम, आता वेट आपण डिफाईन करूया बेटा. व्हॉट इज द वेट ऑफ द बॉडी. आता या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर वेट जे असतं W इज इक्वल टू mg. W इज इक्वल टू m इंटू जी. म्हणजे काय असेल, या बॉडीवर ते अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स असतो. बॉडीवर ते कोण एक्झर्ट केलेला फोर्स आहे, अर्थ. म्हणून इथं काय वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द बॉडी. द gravitational force exerted by the body, by the earth, gravitational force exerted by the earth on the body is the weight. When the body is at रेस्ट और इक्विलिब्रियम पोझिशन. बेटा आता पाय, या डस्टरला दोन्हीनं बांधून टांगून ठेवलं मी, तर हे डस्टर असं स्थिर केव्हा असतं, जेवढे अर्थनं या डस्टरला खाली ओढलेलं आहे तेवढंच या स्ट्रिंगनं, दोरीनं या डस्टरला अपवर्ड डायरेक्शनला खेचलेलं असतं. आणि हे दोन्ही फोर्सेस जेव्हा इक्वल होतात, इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. म्हणजे इक्वल इन मॅग्निट्यूड आणि अपोजिट इन डायरेक्शनचा अर्थ कळतो का. म्हणजे याचं मॅग्निट्यूड म्हणजे समजा हा फोर्स आहे, वेट 10 न्यूटन असेल डाऊनवर्ड डायरेक्शन, तर टेन्शनसुद्धा 10 न्यूटन, तो किती, अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे हे दोन्ही फोर्सेस डिजिट दोन्हीचा सारखा असतो बेटा. या दोन्हीही डिजिट जो असतो तो सारखा असतो, पण दिशा ही विरुद्ध असते. म्हणून याच बॉडीवरती हा फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शन, याच बॉडीवरती हा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, आणि नेट फोर्स किती असेल, 0. आणि न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशननुसार बॉडीवरचा नेट फोर्स 0 असेल तर बॉडी इज ॲट इक्विलिब्रियम पोझिशन और बॉडी इज ॲट रेस्ट पोझिशन. ती बॉडी इक्विलिब्रियम पोझिशनला आहे किंवा ती बॉडी रेस्ट पोझिशनला आहे, म्हणजे त्या बॉडीवरती ॲक्ट होणारे फोर्सेस जे असतात ते इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. आता इथं पाहे, अत्यंत बेसिक आहे, हे लक्षात ठेवा. तो टेन्शन इन द स्ट्रिंग मीन्स द फोर्स एक्झर्टेड बाय द स्ट्रिंग ऑन द बॉडी डायरेक्टेड वर्टिकली अपवर्ड. हाऊएव्हर ॲट द सेम टाइम द वेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द बॉडी अँड दॅट इज वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. Now these two are equal and opposite, hence the resultant force is equal to 0 and the body will be at equilibrium position. म्हणजे जेवढा फोर्स त्या बॉडीवर ते दोऱ्यानं एक्झर्ट केलेला आहे स्ट्रिंगनं अपवर्ड डायरेक्शनला, तेवढाच फोर्स त्या बॉडीवर ते अर्थनं एक्झर्ट केलेला असतो. आणि या दोन फोर्सचं मॅग्निट्यूड जे असतं, डिजिट आकडा न्यूटनमध्ये असलेला, तो जेवढा अपवर्ड डायरेक्शनला असतो तेवढाच डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो, आणि दोघाचा रिझल्टंट 0 येतो. का 0 येतो, एक अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स असतो तर दुसरा डाऊनवर्ड डायरेक्शनचा, आणि या दोघांचं मॅग्निट्यूड सारखं असतं, म्हणून रिझल्टंट फोर्स 0 असतो. आता हे क्लिअर झालं. हे बेसिक पॉईंट तुमच्या पुढे मी ठेवलेलं आहे. मला आता ॲक्च्युली काय घ्यायचं आहे तर मोशन ऑफ कनेक्टेड सिस्टीम. आता या सिस्टीममध्ये काय घेतो आपण, सिस्टीम म्हणजे एकापेक्षा अनेक. आता या सिस्टीममध्ये काय घेणार आहे मी, एक पुली घेणार आहे. पुली म्हणजे काय असते, एक व्हील, चाक जो असतो ना, म्हणजे पाणी सेंदत असताना आपण ओढतो, रस्सी आत सोडतो, घागर बुडते आणि ओढून आपण घेतो, ते फिरणारा चाक, त्याला ग्रो असतात, खाच्या असलेला एक चाक म्हणा, त्याला आपण पुली म्हणतो. तर आता या सिस्टीममध्ये काय असतं पहा, या सिस्टीममध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता पहा, हे रिजिड सपोर्ट आहे आणि इथं तुम्हाला एक पुली मी काढणार आहे.
या व्हीलला आपण म्हणायचं पुली. आणि हे जे कनेक्ट केलेलं आहे पुली कुठं कनेक्ट केलेलं आहे? या व्हीलच्या सेंटरला, या व्हीलच्या सेंटरला कनेक्ट केलेलं आहे हे असं. आणि या साईडला जे असेल हे अशा टाईपमध्ये बेटा. आता एका स्ट्रिंगच्या एका टोकाला जे असेल हा एक ब्लॉक म्हणा असा, या ब्लॉकचं मास काय असेल? एम. याचं मास मी M1 म्हणतो. आणि टेन्शन हे किती आलं? T. आता इथं जे दुसरा ब्लॉक येतो या ब्लॉकचं मास M2 घ्या. याचं मास मी किती घेतलं इथं? M2. आता पाय बेटा इथं काय असेल? अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स M1G डाऊनवर्ड डायरेक्शन आणि दोऱ्यानं एक्झर्ट केलेला फोर्स व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आणि दोरा तोच कंटिन्यू असेल तर इथं सुद्धा टेन्शन टीच. इथं वेगळं आणि इथं वेगळे नाही. दोरा जर सारखा असेल तर टेन्शन सेम असतं. आणि मग इथं आपण घेतो बेटा, इथं जे असेल दॅट इज M2 इंटू G. याचं मास M2, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड, टेन्शन इन द स्ट्रिंग अपवर्ड. आता आपण असं म्हटलं इथं M2 ग्रेटर दॅन M1 काय होईल? M2 ग्रेटर दॅन M1 असं जर मी म्हटलं तुम्हाला तर काय होईल? हा मास वर जाईल असं विथ ॲन ॲक्सलरेशन A आणि हा मास खाली येईल. मी इथं दाखवतो नेट फोर्सच्या भाषेमध्ये. तर हे असं खाली येईल, बरोबर आहे? कारण हे समजा 5 kg घेतलं, तुमच्या लक्षात येण्यासाठी 5 kg मी घेतलं, याला 10 kg घेतलं, काय होणार? हा वर जाणार म्हणजे T ग्रेटर दॅन M1G. T ग्रेटर दॅन M1G. आता वेट किती झालं बेटा? हे 10 किती घेतले आपण? 5 घेतलं इथं. 5 इंटू 10 जीची किंमत 5 इंटू 10 इज इक्वल टू 50 न्यूटन. हा फोर्स कोणता? वेट आपण W1 म्हणतो. हे डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि टेन्शन त्याच्यापेक्षा जास्त असेल, किती असेल टेन्शन काढायचं आहे आपल्याला, तर ते अपवर्ड डायरेक्शनला ग्रेटर. आणि मग अशा टाईपचे न्यूमरिकल जेव्हा आपण सॉल्व करतो अशा वेळेस काय करायचं? फ्री बॉडी डायग्राम यूज करायचा. आता फ्री बॉडी डायग्रामचा कन्सेप्ट काय तो पहा. बाय यूजिंग फ्री बॉडी डायग्राम, फ्री बॉडी डायग्राम पहा बेटा, फ्री बॉडी डायग्राममध्ये काय असतं नेमकं हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ज्या बॉडीज दिसतात यांना पॉइंट मास कन्सिडर करायचं. शॉर्टमध्ये याला FBD फ्री बॉडी डायग्राम. तर टू फाइंड आउट द फ्री बॉडी डायग्राम हियर, let us consider the block of masses considered as a point mass. Apply free body diagram for first mass M1. Apply free body diagram for first मास M1. पहिल्या मासवरती. पहिल्यांदा मी काय सांगितलं तुम्हाला? M1 हा एक पॉइंट मास घ्या. M1 हा एक पॉइंट मास घ्या आणि या मासवरती अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स कोणता आहे? T आहे. दाखवा तो.
अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स किती आहे टी, डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स किती आहे m1g आहे, आणि हे मास कुठं मूव्ह होत आहे अपवर्ड डायरेक्शन विथ ॲन ॲक्सलेशन ए, विथ ॲन ॲक्सलेशन ए. आलं का बेटा लक्षात? लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन. मी या ब्लॉकच्या ऐवजी काय घेतलं, एक पॉईंट मास घेतला असा, आणि याच्यावरती फोर्सेस दाखवा. टी अपवर्ड डायरेक्शन, m1g डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि ती बॉडी मूव्ह झाली आहे अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजेच काय येतं सांगा बरं. फ्रॉम फ्री बॉडी डायग्राम हिअर T1 किंवा T मायनस mg घेऊ, T मायनस m1g. लक्षात येतं का? हे बॉडी वर जात असेल तर टेन्शन मस्ट बी ग्रेटर दॅन m1g. इक्वल इन अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत, इक्वल मॅग्निट्यूड म्हणता येत नाही. T1 हे T ग्रेटर दॅन m1g आहे. मग T मधून m1g वजा केलं तर रिझल्टंट फोर्स किती येणार तुम्हाला, m1 इंटू ए. हे कळलं का पहा. m1g डाऊनवर्ड डायरेक्शनला, T अपवर्ड डायरेक्शनला, आणि रिझल्टंट जो असेल तो m1a व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये. बेटा आल्या लक्षामध्ये? याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. आता अप्लाय फ्री बॉडी डायग्राम, अप्लाय फ्री बॉडी डायग्राम, फ्री बॉडी डायग्राम फॉर मास m2. अप्लाय फ्री बॉडी डायग्राम फॉर मास m2. आता m2 वर तो अप्लाय करा, काढा इथं. हा पॉइंट मास m2, अपवर्ड डायरेक्शनला टेन्शन T, डाऊनवर्ड डायरेक्शनला m2g, अँड धिस बॉडी इज मूव्हिंग इन ए डाऊनवर्ड डायरेक्शन विथ ॲन ॲक्सलेशन ए, विथ ॲन ॲक्सलेशन ए. चला काय येते सांगा बेटा, m2g मायनस T इज इक्वल टू m2 इंटू ए. m2g डाऊनवर्ड डायरेक्शन, कारण हा ब्लॉक खाली येत आहे असा, म्हणजे m2g ग्रेटर दॅन T आहे, आणि या दोघातला जो डिफरन्स आहे तो कशाची, नेट फोर्सची बॅलन्स झालेला आहे, तो m2a. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणू. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणू. आता ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनमधची बेरीज करा. काय येतं बेटा, हे इथं प्लस टी, हे मायनस टी कॅन्सल. इथं किती आलं, m2g मायनस m1g इज इक्वल टू काय येतं राईट साईडला, m1a प्लस m2a. इथून g कॉमन काढलं मी, काय असेल m2 मायनस m1. इथून a कॉमन काढलं, m1 प्लस m2, m1 प्लस m2. आपल्याला या सिस्टीमचं ॲक्सलेशन आणि टेन्शन दोन्ही काढायचं आहे. काय सांगितलं मी, या सिस्टीमचं ॲक्सलेशन आणि टेन्शन दोन्हीही काढायचं आहे. तर देअरफॉर काय, ए बरोबर आहे m1 प्लस m2. ए बरोबर आहे काय आला, m2 मायनस m1, m2 मायनस m1 डिवायडेड बाय m1 प्लस m2 इंटू g. पहा, ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू m2 मायनस m1 डिवायडेड बाय m1 प्लस m2. ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू m2 मायनस m1 डिवायडेड बाय m1 प्लस m2. आता हे जर दोन मासेस मी तुम्हाला दिले तर ॲक्सलेशन काढता येतं का नाही, इथंच दिलेलं आहे. हे 10 दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पल जे दिलेलं आहे तुम्हाला इथं, एक्झाम्पल बेटा
acceleration A is equal to 10 minus 5 divided by 10 plus 5 into g 10. हां सांगा बरं किती येतात करावं कॅल्क्युलेशन. दॅट इज इक्वल टू 5 डिवाइड बाय 15 इंटू 10. दॅट इज इक्वल टू 3 इथं 2 अँड दॅट इज 10 डिवाइड बाय 3. ॲक्सलेशन इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय 3. आलं लक्षामध्ये न्यूमरिकल. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे आलेला. अशा टाईपचे दोन जर पुलीस दिलेले असतील, ब्लॉक दिलेले असतील आणि पुलीवरून पास केलं असेल तर फाइंड द ॲक्सलेशन इन द सिस्टीम म्हणतात. तर ए इज इक्वल टू काय डिफरन्स इन मास डिवायडेड बाय सम ऑफ मास. यालाच आपण काय लिहिता येतं बेटा डिफरन्स इन मास डिवायडेड बाय सम इन मास इंटू ग्रॅव्हिटी जी इंटू ग्रॅव्हिटी जी. अलग लक्षामध्ये इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडनुसार. आता टेन्शन इन द स्ट्रिंग काढायचं असेल तर काय करणार तुम्ही सांगा बरं. टेन्शन इन द स्ट्रिंग काढायचं असेल तर आपण या इक्वेशन नंबर 1चा यूज करायचा बेटा. इक्वेशन नंबर 1चा यूज करायचा टेन्शन इन द स्ट्रिंग काढायचं असेल तर T इज इक्वल टू M1G प्लस M1A that is equal to M1 you take common G plus A. T is equal to tension in the string is equal to काय आलं M1 into G plus A into M1. अलग लक्षामध्ये म्हणजे आता तुम्हाला G ची किंमत 10 आहे. ॲक्सलेशन 10/3 काढलात तर दोऱ्यामधलं टेन्शन किती येतं तर ते दॅट इज इक्वल टू हिअर M1 ची किंमत 5 आहे. 10 प्लस 10/3 राईट दॅट इज इक्वल टू 5 इंटू 30 प्लस 10 डिवायडेड बाय 3 अँड दॅट इज इक्वल टू 5 इंटू 40 डिवाइड बाय 3. दॅट इज 5 इंटू 40 डिवाइड बाय 3 is the tension in the string. That is the tension in the string. तर अशा टाईपचे न्यूमरिकल जे मोशन ऑफ ए कनेक्टेड सिस्टीम असेल तर अशा वेळेस अशा टाईपचे न्यूमरिकल हे इथून सॉल्व करायचं बेटा. लक्षात आलं कशा टाईपमध्ये न्यूमरिकल सॉल्व करायचे आपण. तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं म्हणजे या मोठ्या मासमधून छोटा मास वजा करायचा. M2 ग्रेटर दॅन M1 आणि जर समजा ते M1 ग्रेटर दॅन M2 असेल तर डिफरन्स घ्यायचा आहे ना. M2 मायनस M1 M2 ग्रेटर असेल तर M1 ग्रेटर असेल तर M1 मायनस M2 घ्यायचं डिवायडेड बाय सम. त्यामध्ये तर काही बेरीजमध्ये चेंज होत नाही. अँड सो दिस इज द मोशन ऑफ ए कनेक्टेड सिस्टीम. तर अशा टाईपचे न्यूमरिकल्स आपण जे सॉल्व करतो या ठिकाणी तर ते न्यूमरिकल सॉल्व करत असताना या टाईपमध्ये आपण हे कन्सेप्ट्स यूज केले पाहिजेत आणि हे कन्सेप्ट तिथं वापरले पाहिजेत बेटा. अलग आहे कशा पद्धतीने हे न्यूमरिकल मी सॉल्व म्हणजे थेरॉटिकल घेतलं त्याच्यावरून असे प्रॉब्लेम्स खूप असे प्रॉब्लेम्स तुम्हाला टेक्स्ट म्हणजे रेफरन्स बुकमध्ये दिसतील. आणि हे न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचे न्यूमरिकल्स आहेत बेटा. आणि अशा टाईपचे न्यूमरिकल्स म्हणजे असे फॉर्म्युले लक्षात ठेवलात तर तुम्हाला फारच ते सोपं जाईल आणि मग अशा पद्धतीनं आपण ते सॉल्व करावे लागते. दॅट इज आणि मग न्यूमरिकल प्रत्येक न्यूमरिकल सॉल्व करते वेळेस त्याचे काही टेक्निक ट्रिक्स जे असतात त्या पद्धतीनं आपण यूज करायचं बेटा. आता परत पुढे तुम्हाला आता यालाच काय करायचं असं सस्पेंड न करता इन्क्लाइन प्लेनवर ते ठेवलं तर काय करायचं. दॅट इज कनेक्टेड सिस्टीम ऑन ए इन्क्लाइंड प्लेन. कनेक्टेड सिस्टीम ऑन ए इन्क्लाइंड प्लेन. कनेक्टेड सिस्टीम ऑन अ
इन्क्लाइन्ड प्लेन, कनेक्टेड सिस्टीम ऑन ए इन्क्लाइन्ड प्लेन. आता इन्क्लाइन्ड प्लेन म्हणजे काय असते रे? आता पहा मी काय सांगतो तुम्हाला. या ठिकाणी असं एक होरिझॉन्टल दिलेलं आहे बेटा. फिगर लक्षात ठेवा, हे होरिझॉन्टल आहे. असं हे होरिझॉन्टल, याला जी प्लेन अशी इन्क्लाइन झालेली असेल, एक पृष्ठभाग असेल, ही इन्क्लाइन्ड प्लेन आपण ज्याला म्हणू, हे असं. आता याच्यावरती काय केलं मी, असा एक ब्लॉक ठेवला. या ब्लॉकचं मास यम असेल, हे असं. आणि इथं जे असेल ही पुली असेल आणि हे असं याला दोरी बांधलेली आहे आणि दुसऱ्या टोकाला एक मास अटॅच केलेलं आहे बेटा. आता हे टेन्शन टी, इथं ही टेन्शन टी, आणि मग इथं ब्लॉक ज्याचं मास किती असेल, m2. हे m2g, मास m2. ही बॉडी अशी मूव्ह होत आहे. आता मला सांगा, इथं तुम्हाला सहज लक्षात आलं पाहिजे, हा अँगल इन्क्लिनेशनचा थीटा आहे, राईट. आता ब्लॉक जर समजा असा ठेवला भेटायचं असं, तर हे काय असतं, रिॲक्शन फोर्स अपवर्ड डायरेक्शन, आणि वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, बरोबर आहे. मग असा ब्लॉक ठेवला तुम्ही, हे असा तिरपा ठेवला, तर काय होतं सांगा बरं या सिस्टीममध्ये. तर हे जे असतं वेट आपण ज्याला म्हणतो mg, सरफेसला परपेंडिक्युलर रिॲक्शन फोर्स असतो असं. हा सरफेसला परपेंडिक्युलर रिॲक्शन फोर्स असतो. मग याचा एक कॉम्पोनंट होरिझॉन्टल डायरेक्शनला, हे पास, हे जे mg आहे ना, हा अँगल थीटा असतो आणि लगतची बाजू म्हणजे mg कॉस थीटा, आणि हा येतो mg साइन थीटा. लक्षात आलं का? हे पहा, आता हे अँगल ऑफ इन्क्लिनेशन असा झाला, म्हणजे बॅलन्स तर होतच नाही ना. मग कसं झालं, हे असं असेल तर इथं रिझॉल्व करायची गरज नाही. रिॲक्शन फोर्स अपवर्ड डायरेक्शनला, वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला एक्झॅक्टली बॅलन्स. पण असा तिरका असेल तर वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन. मग वेटचा एक कॉम्पोनंट होरिझॉन्टल डायरेक्शन, लगतची बाजू येते. लगतची बाजू म्हणले की कॉस थिटा. वेट म्हणजे mg फोर्स आहे, वेट म्हणजे mg फोर्स आहे, आणि या फोर्स mgचा एक कॉम्पोनंट लगतची बाजू mg कॉस थिटा येते. आणि दुसरी बाजू जी असेल अपोजिट बेटा, या थिटाच्या अपोजिट साईड म्हणजे ही असे, म्हणजे याला पॅरलल इथं असं काढलं, ही आली mg साइन थिटा. अलग लक्षात. आता इथं तसंच करायचं आहे. हे समजून सांगण्यामागचा उद्देश तुम्हाला लक्षात आलं, इथं आपल्याला पाहायचं. आता हे वेट जे असेल, हे ब्लॉक आहे, या ब्लॉकचं वेट एक्झॅक्टली डाऊनवर्ड डायरेक्शनला असं असतं. अलग लक्षामध्ये. आता मग याचा एक कॉम्पोनंट इकडे येणार आणि दुसरा कॉम्पोनंट असा इकडे येणार. हे तुमचं वेट mg. हा अँगल थीटा असेल तर हा सुद्धा अँगल थीटाच येतो. इथं येणार mg कॉस थीटा आणि इकडे येणार mg साइन थीटा. आता ब्लॉकचं मास m1 तुम्ही घेतला असेल इथं, तर हा इथं m1 येणार, इथंही m1g येणार. काय म्हणलं मी, m1g, आणि इथंही m1g साइन थिटा. m1g साइन थिटा या डायरेक्शनला आणि इकडच्या डायरेक्शनला जे असेल ते टेन्शन इन द स्ट्रीम असं, म्हणजे याला पॅरलल आहे, हे असं बेटा. दोन्ही काय इथं काढलं, ही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल, त्याची मध्यभाग असेल, तर हा ब्लॉक वर ओढायचा,
म्हणजे ब्लॉक असा मूव्ह होत असेल विथ एन ॲक्सलरेशन ए आणि हे असं डाऊनवर्ड M2 ग्रेटर दॅन M1 असेल, M2 ग्रेटर दॅन M1 असेल. पहा अगोदरच्या फिगरमध्ये आणि यामध्ये ती इन्क्लाइन प्लेन आपण टांगून ठेवली. कुठं होतं अगोदर, काय होतं सांगा, अगोदर काय होतं, एका रिजिड सपोर्टला पुली टांगून ठेवली होती. पुलीवर ते दोरा टाकला, एका दोऱ्याच्या टोकाला एक मास आणि दुसऱ्या दोऱ्याच्या टोकाला दुसरं मास, आणि मग त्या घिरकीहून असं फिरणार. ज्याचं मास जास्त आहे तो खाली येणार, मास कमी असेल ते वर येणार. आता तीच सिस्टीममध्ये काय ठेवले, लेट अस कन्सिडर अँड इन्क्लाइन्ड प्लेन ऑर वेज म्हणतात. इन्क्लाइन्ड प्लेन याचं दुसरं नाव वेज, इन्क्लाइन्ड प्लेन ऑर वेज. तर या इन्क्लाइन प्लेनवर ते जो सरफेस इन्क्लिनेशन केलेला आहे, हॉरिझॉन्टलशी इन्क्लाइन केलेला सरफेस त्याला इन्क्लाइन प्लेन म्हणतात. हॉरिझॉन्टलशी इन्क्लाइन केलेला सरफेस असतो त्याला आपण काय म्हणतो, इन्क्लाइन प्लेन. या इन्क्लाइन प्लेनवर ते एक मास ठेवला M1, त्या मासचं एक बाजूला आपण दोरा बांधला आणि दोरा बांधून त्या दोऱ्याचं दुसरं टोक पुलीवरून पास केलं आणि दुसऱ्या टोकाला मास M2 कनेक्ट केलं आणि M2 ग्रेटर दॅन M1 असेल तर काय होईल, या मासला वर ओढणारं टेन्शन आणि मासला खाली ओढणारं कोणतं, mg नाही, mgचा एक कॉम्पोनंट. म्हणजे हा M1 जी आहे ना, याचे दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलं. म्हणजे फोर्स जेव्हा असेल तर त्याचे कॉम्पोनंट काढता येतात दोन, एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि दुसरा व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल. आता लगतची बाजू जी असेल, हे लगतची बाजू काय येणार, कोसाइन. या थिटाच्या अपोजिट साईड म्हणजे इथं बेटा असं, हे असं, हे याला पॅरलल दाखवतो आपण. तर ही बाजू जी आलेली आहे इथं ती M1G साइन थीटा आहे, म्हणजे हे इथं पॅरलल दाखवलं. मग आता ही M1G मुळे हा ब्लॉक खाली ओढला जातो आणि टेन्शन इन द स्ट्रिंगमुळे अपवर्ड डायरेक्शन, टेन्शन इन द स्ट्रिंगमुळे अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे बेटा आता इथं अकॉर्डिंग टू F फ्री बॉडी डायग्राम, according to FBD, the force on mass M1 is, the force on mass M1 is, सांगा बेटा, the force on mass M1 is काय असे सांगा बरं मला, काढा हे ब्लॉक, राईट. हां, आता याला इकडे ओढणारा फोर्स कोणता आहे, M1G, आणि या साईडला ओढणारा फोर्स कोणता आहे, T. रिझल्ट काय झाला, ती बॉडी अशी चालली, राईट आहे. तर सांगा बरं काय असेल, T मायनस M1G इज इक्वल टू M1 इंटू A. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन फर्स्ट, कळलं का, पहा लक्ष द्या तिकडे इक्वेशनकडे. कशा पद्धतीनं फ्री बॉडी डायग्रामच्या सहाय्याने मी मॅथमॅटिकल इक्वेशन लिहिलं बेटा इथं, कशा पद्धतीने मॅथमॅटिकल इक्वेशन मी पुटअप केलं. म्हणजे T मायनस M1G इज इक्वल टू M1 इंटू A या बॉडीवरचा फोर्स काढला. आता पुढे अकॉर्डिंग टू फ्री बॉडी डायग्राम द फोर्स ऑन मास M1 म्हटलं, अप्लाय FBD फॉर मास M2. काढा फिगर. हे जे असेल इथं बेटा, वर T, खाली M2G आणि ही बॉडी खाली होत आहे. हां, सांगा बरं आता काय येतं, येस लेट अस टेल मी. इथं येतं कारण बॉडी डाऊनवर्ड डायरेक्शनला येत आहे, M2G मायनस T इज इक्वल टू M2 इंटू A. हे इक्वेशन सेकंड, इक्वेशन सेकंड. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहा
ॲड करा बेटा. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. चला करा बेरीज. इक्वेशन पहिल्याची आणि दुसऱ्याची बेरीज करा. काय येईल तुम्हाला आता? हे पाहिजे m2g मायनस m1g, हे प्लस टी आणि मायनस टी कॅन्सल. m2g मायनस m1g इज इक्वल टू, चला राईट साईडला काय येईल? इथं जे आलं ना m2g इकडे ओढणार रे, इथं एक राहिलं ना बेटा, इथं साइन थिटा कोण लिहायचं? म्हणजे m2t मायनस m1g साइन थिटा, बरोबर आहे ना, इज इक्वल टू m1 इंटू ए. हे इक्वेशन फर्स्ट. हे पहा इकडे, हे m1g साइन थिटा इकडे ओढणारा आणि टेन्शन इकडे ओढणारा. ही बॉडी वर चालली म्हणजे टी मधून m1g साइन थिटा, टी मधून m1g साइन थिटा वजा केलं तर इज इक्वल टू m1 इंटू ए. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. हां काय येतं? चला ॲड करा दोन्ही इक्वेशनमध्ये. आपल्याला काय लक्षात येईल? हां सांगा. हे इक्वेशन सेकंड, हे इक्वेशन फर्स्ट. तर m2g मायनस m1g साइन थिटा इज इक्वल टू m1 ए प्लस m2 ए. तर ए कॉमन काढा, m1 प्लस m2, m1 प्लस m2 आणि इथून जी कॉमन काढा, काय असेल? m2 मायनस m1 साइन थिटा आणि ए बरोबर आहे जी इन ब्रॅकेट m2 मायनस m1 साइन थिटा डिवायडेड बाय m1 प्लस m2. हे झालं ॲक्सलरेशन ऑन ए इन्क्लाइन प्लेन. अगोदरच्या याच्यामध्ये फरक काय झाला बेटा? फरक एवढा झाला. सरळ सरळ एक साधा सोपा फॉर्म्युला सांगतो. टेक्निक, डिफरन्स इन फोर्सेस घ्यायचं. हा फोर्स कोणता झाला? हे डाऊनवर्ड डायरेक्शनला येणारा ना m2g, आणि हे इकडे ओढणारा कोणता आहे? m1g साइन थिटा. या दोघातला फरक आहे तो m2g मायनस m1g साइन थिटा. जी कॉमन काढलेत, डिवायडेड बाय सम ऑफ द फोर्सेस, डिवायडेड बाय सम ऑफ द फोर्सेस, अँड दॅट इज द हिअर ॲक्सलरेशन. हे ॲक्सलरेशन काढून घेतलं. आता परत पुढे काय काढायचं आहे? टेन्शन इन द स्ट्रिंग. आता टेन्शन इन द स्ट्रिंग काढायचं असेल तर इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये एची किंमत ठेवा. सबस्टिट्यूट ए इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये त्याची किंमत ठेवून टाकलात तर तुम्हाला टेन्शन काढता येऊ शकतं. हां ठेवा बरं. आता इक्वेशन नंबर, हा फॉर्म्युला भेटेल लक्षात ठेवायचं. ॲक्सलरेशन ऑन ए इन्क्लाइन्ड प्लेन, ॲक्सलरेशन ऑन ए इन्क्लाइन्ड प्लेन इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट m2 मायनस m1 साइन थिटा डिवायडेड बाय m1 प्लस m2. अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिलं तुम्हाला, m1 m2च्या किमती दिल्या आणि अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिलं तर डायरेक्ट तुम्हाला ॲक्सलरेशन वर्कआउट करता येऊ शकतं. हां आता चला, मला काय काढायचं आहे आता पुढे? टी काढायचं आहे. तर टी इज इक्वल टू m1g साइन थिटा प्लस m1 इंटू ए. टी इज इक्वल टू m1g साइन थिटा प्लस m1 इंटू ए. आता या फॉर्म्युल्याच्या साह्यानं एची किंमत काढायची, याच्यात ठेवून टाकायचं तर तुम्हाला काय आलं? टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन इन द स्ट्रिंग. पहिल्यांदा ॲक्सलरेशन काढा आणि जी काय आता समजा ॲक्सलरेशनची किंमत 5 आली तर इथं 5 किंमत ठेवला तर टेन्शन इन द स्ट्रिंग वर्कआउट करता येऊ शकतं. टेन्शन इन द स्ट्रिंग इज टू बी कॅल्क्युलेट बाय यूजिंग दिस फॉर्म्युला. टेन्शन इन द स्ट्रिंग कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग दिस फॉर्म्युला. आणि मग त्या फॉर्म्युल्याच्या साह्यानं टीची किंमत आपल्याला इथं वर्कआउट करता येऊ शकते. अँड सो देअरफॉर these are the two formulas, important formulas while solving the numericals, and just you must remember these two formulas.
म्हणजे हे दिलेले 2 फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे फॉर्म्युले तुम्ही इथं लक्षात ठेवा. ओके, वी स्टॉप हिअर.